कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात आता हक्कभंगाचा प्रस्ताव आता विधान परिषदेमध्ये मांडण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी हा हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। शिंदेंचा अवमान हा सभागृहातील सगळ्या सदस्यांचा अवमान असल्याचा दावा प्रवीण दरेकरांनी केलेला आहे। सभापती महोदय, स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यागत व्यक्तिगत केलेल्या गाण्याचा विषय दिनांक 25/3/2025 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरादाखल विधानसभेत केलेल्या भाषणात उल्लेख केला व त्यावर आपले भाष्य करताना त्यांनी विधानसभेत असे निवेदन केले की कामरा यांनी केलेल्या गाण्यातील माननीय उपमुख्यमंत्री महोदयांवरील टीकात्मक व अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेवर तसेच शिवसेना उभाटा गटाच्या नेत्यांनी यूट्यूब सोशल मीडियाच्या माध्यमातून बाईट देताना संबंधित कविता पुन्हा स्वतःच्या टीकात्मक आविर्भावात गाऊन दाखवली व उपरोधिक भाष्य केले। हा सभापती महोदय एक प्रकारे सभागृहाचा किंबहुना सभागृहातील आमच्या सगळ्या सदस्यांचा सभापती महोदय अवमान आहे। त्यांनी एक प्रकारे सभागृहातील सदस्यांना डिवचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय। ही बाब अत्यंत गंभीर आहे, कारण सभागृह हे सर्वोच्च आहे आणि या सभागृहाचा अवमान या ठिकाणी सभागृहातले कुठल्याही पक्षाची सदस्य असले तरी त्या ठिकाणी सहन करणार नाहीत। त्यामुळे विचार करण्याची गोष्ट आहे। या बाबतीत शिवसेना उभाटा गटाच्या प्रवक्त्या श्रीमती सुषमा अंधारे यांनी कामरा यांचा स्टुडिओ फोडल्या प्रकरणी यूट्यूब सोशल मीडियाच्या माध्यमातून बाईट देताना पुढील निवेदन केल्याचे निदर्शनास आले। काय म्हणाल्या त्या? बापरे, प्रचंड चिडचिड होते, तोडफोड होते। भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांबद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केली तेव्हाही चिडचिड कुठे गेली होती? आपटेमुळे शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या आपटेचे कार्यालय तुम्ही का फोडले नाही? राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांची लाच घेतली असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरचे कार्यालय किंवा तो ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होता ते तुम्ही फोडायला का गेला नाहीत? प्रशांत कोरटकरने चक्क महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोचायची भाषा केली तेव्हा प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशवले नाहीत? एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या आणि आता जर एखादा कलाकार अत्यंत उपवासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या? यस, वी सपोर्ट कुणाल कामरा। म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे यांना व्यक्तिगत हिणवणारे गीत करताना कुणाल कामरा या कलाकाराने जाणून बुजून हेतुपुरस्पर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची व्यक्तिगत अवहेलना केली असल्याचे सकृत दर्शनी सभापती महोदय स्पष्ट होते। त्यामुळे श्रीमती अंधारे यांचे प्रस्तुत निवेदन म्हणजे त्यांच्या हिमतीचा कळस आहे। या सभागृहाचा अपमान करण्याचं धाडस त्यांनी केलंय। श्रीमती अंधारे यांनी त्यांच्या निवेदनात संस्कृती व शाब्दिक मर्यादांचे उघड उल्लंघन केले। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध बोलत आहोत याचे देखील त्यांनी भान ठेवले नाही। तथाकथित प्रसिद्धीसाठी अशा प्रकारे उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीच्या पदावर बसलेल्या व एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाविरुद्ध सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे बाईट देणे हे नैतिक मूल्यांचे अवमूल्यन सभापती महोदय आहे। त्यांनी सोशल मीडिया दरम्यान या हक्कभंग प्रस्तावावरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। माझ्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यासारखं मी असं कोणतं विभत्स कृत्य केलेलं आहे? मी सभागृहात कुणाला 56 जण पायाला बांधून फिरतेची भाषा केलेली आहे का? सभागृहातल्या कुठल्याही सदस्याला मी एकेरी उल्लेख केलेले आहेत का? सभागृहातल्या कुठल्याही सदस्याचा अवमान होईल अशा भाषेत त्यांना अर्वाच्य शिवीगाळ केलेली आहे का? सभागृहाला खोटी माहिती देणारे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी मराठा आरक्षण आंदोलनामध्ये अंतरवली सराटीत जो काही लाठी हल्ला झाला त्याबद्दल खोटी माहिती देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी किंवा कोकणातल्या
रिफायनरी प्रकल्पामध्ये तिथल्या नागरिकांवर पोलिसांकडून झालेल्या अत्याचाराबद्दलही खोटी माहिती देणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणणे शक्य आहे का? कृपया याची सुद्धा माहिती मला सभागृहाने द्यावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.